तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। जी पतिव्रता नारी असते ना मायबाप, तिची देवावर सुद्धा श्रद्धा सत्ता असते। एवढं सामर्थ्य पतिव्रता नारीमध्ये। वाक्य ऐका, पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी। पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी। जी फक्त पतीला वरते ती पत्नी, आणि पतीला वरून पातिव्रत्य धर्म सांभाळते ती पतिव्रता। अरे दृष्टांत सांगतात ना आपले महाराज मंडळी, पतिव्रता आणि पतिव्रता। पतिव्रता कोणाला म्हणतात, पतिव्रता कोणाला म्हणतात? एक पतिव्रता नारी ती साळी कांडत होती। साळी माहिती, साळ 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 तांदूळ निघतात बाहेर, ती साळ ती कांडत होती। कशाने? मुसळाने। म्हाताऱ्या आज्यांना माहित असेल आहे ना। आता मुसळे नाही, साडी नाही, आता मुसळ गेलं कुसळात। आहे का मुसळ? नवीन मुलींना मुसळ माहिती नाही। नवीन मुलींना ती रवी माहिती नसेल, रवी लाकडाची। त्यांना ती पालथी घालण्याची रवी माहिती आहे, इलेक्ट्रिकल आहे ना। जात जात नवीन मुलींना जात सुद्धा माहिती नाही। एका शिकलेल्या मुलीचं लग्न झालं खेडेगावामधली, शहरामधली मुलगी खेडेगावामध्ये आली। शिकलेली मुलगी होती आणि लग्न होऊन 6 महिने झाले। त्यांच्या घरामध्ये काहीतरी लग्न कार्य आहे, कारण मुसळ ते काय जातं आमच्या घरामध्ये तेव्हाच येतं जेव्हा आम्हाला हळदी दळायची आहे ना, बरोबर आहे? हां, ते 6 महिन्यानंतर त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, म्हणून हळदी समारंभाच्या दिवशी हळद दळायची होती। हळद 1-2 दिवस आधी ते हळदी समारंभासाठी हळद दळायची होती। म्हणून सासूबाई म्हणली, ए पोरी, ती म्हणली जी मम्मी। भाजी आता मम्मी म्हणण्याचं ट्रेंड आलं, मम्मी तेवढा आहे का? मम्मी, सासूला मम्मी म्हणतो आम्ही, बरोबर? करेक्ट म्हणतोय ताई? सासूला मम्मी म्हणतो, बरोबर ना? हे माझ्या ताईंनो, बरोबर काय? मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे। तुम्ही ऐकताय ना, लक्ष आहे ना? हां, थोडंसं मन विचलित झालं म्हणून विचारलंय। सासूला मम्मी म्हणण्याचं ट्रेंड आलं, बरोबर ना? बऱ्याचशा इथे माझ्या ताई म्हणत असतील सासूला मम्मी म्हणताय का? सासूला मम्मी म्हणण्याचं ट्रेंड आलं, बरोबर ना? अच्छा, ज्या सासूला आम्ही मम्मी म्हणतो खरंच मम्मी मानतो का? जिला मम्मीजी म्हणतो तिला खरंच मम्मी मानतो का? मग जर त्या सासूला मम्मी मानतच नसेल तर मग मम्मी का म्हणतो? बऱ्याचशा सुना आता आईला सासूला आई म्हणतात। मम्मी थोडा स्टँडर्ड शब्द झाला, खेडेगावामध्ये सुद्धा बऱ्याचशा सुना खेडेगावामधल्या सासूला आई म्हणतात। माझ्या ताईंनो, माझा प्रश्न आहे, ज्या सासूला आम्ही आई म्हणतो त्या सासूला खरंच आम्ही आई मानतो का? मग जर आई सासूला आई मानतच नसेल तर मग आई का म्हणतो? काहीतरी म्हणायचं म्हणून नाही। शिकलेली मुलगी मायबाप मॉडर्न जमानाला सासूला आई म्हणण्याचा, सासूला मम्मी म्हणण्याचा केवळ म्हणून काही होत नसतं हो। केवळ म्हटल्याने काही ती आमची आई होणार नाही आणि म्हटल्याने काही ती आमची मम्मी होणार नाही। केवळ म्हणून काही होत नसतं हो, तसं आमच्या कृतीतनं आम्हाला करावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने ते नातं टिकून राहत असतं। प्रेमाने बोला राधे राधे। आणि जसं आता बोलताना तसं सासूला ज्या दिवशी सून आपली आई मानेल आणि ज्या दिवशी ती सासू त्या सुनेला लेक मानेल त्या दिवशी आमच्या घराचं घर राहणार नाही, आमच्या घराचं सुंदर मंदिर झालेलं असेल, त्या दिवशी आमचं मंदिर असेल। पण ते मानतं कोण? तशी नवीन सुनबाई, सासूने सांगितलं, ए सुनबाई, जी मम्मीजी, जाय हळकुंड घे, जात्यावर बस दळीत। सुनबाई म्हणली, जी अगं काही नाही, उद्या हळदी आहे आपल्या घरी, आता हळद दळायची, जा हे हळकुंड घेऊन दळीत हे हळकुंड घेऊन जात्यावर बस दळीत। ते सुनेला कळालंच नाही, तिने तिचं हळदीचं त्या हळकुंडाचं टोपलं घेतलं, ते जात सासूने दाखवलेलं जात्या भोवती जात्याजवळ गेली, टोपलं हातामध्ये होतं,
आणि त्या जात्याच्या भोवती फिरत होती. जात्याला फटका मारत होती, गोल गोल फिरत होती जात्याभोवती. फिरत असताना सासूचं लक्ष गेलं. 4 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाली, ही पोरगी जात्याच्या भोवती का फिरते. सासूने आवाज दिला. सासू खेड्यातली, अय पोरी, अगं काय झालं, तुला म्हटलं ना हे हाळकुंड जात्यावर जा, जात्यावर बस आणि जात्यावर दळीत बस, तू फिरते का. ती सुनबाई म्हणली, मम्मीजी तेच बघते या जात्याला कोणत्या साईडला बसू, ABCD, नेमकं कोणत्या साईडला बसू जात्यावर. सासूच्या लक्षात आलं हे नक्की जर्सी आहे. सासू म्हणली, सुनबाई माझ्या डोक्यावर बस, मग तुला ती हळदी दळता येईल. नाही का, अरे जात्याला कुठे साईड असते का, कुठेही बसायचं. तसं नवीन लोकांना ते मुसळ कळणार नाही, जातं कळणार नाही. साडी कांडण्याचं मुसळ. पतिव्रता नारी बिचारी मुसळ घेते, साडी त्या उखळामध्ये उखळामध्ये ठेवते. उखळ बोट उखळ, ते उखळ आताच्या लोकांना उखळही करणार नाही. उखळ त्या उखळाजवळ बसते आणि साडी कांडत बसते. तेवढ्यामध्ये दुपारची वेळ, भर उन्हामध्ये पतिदेव शेतातनं येतात. आणि पतिदेव आल्यानंतर पतिदेव म्हणतात, अगं पाणी म्हणायचंय राहतं. पा म्हटल्यानंतर ती पतिदेवाकडे पाहते, साडी काढणारी वर मुसळ सोडते, पा असं पाहते, मुसळ सोडते वरच्यावर. सगळ्यांना माहिती मुसळ वरतीच राहते, ती पाहत सुद्धा नाही. महाराज ताड दिवशी उठते, थंडगार भांड्यामधलं पाणी घेते, पतिदेवाला प्यायला देते. पतिदेव ढसा पाणी पितात आणि ढसा पाणी पिऊन शांत गार झोपतात. ही नुकतंच हे प्रकार शेजारची आलेली पतिव्रता होती, ती पाहते. पतिव्रता नारी तर आपलं काम करते, ही पतिव्रता जी आहे ना ती पाहते. आणि तिचा पती पाणी पिऊन गार झोपतो, परत शेतामध्ये जातो. आता ही पतिव्रता स्पेशल येते आणि तिला म्हणते पतिव्रता नारीला, का ग हे मुसळवर कसं गेलं. ती म्हणते याला पतीची सेवा करावी लागते. अच्छा, पतीची सेवा केल्यानंतर असं होतं. ती म्हणली, हो मग मला काय करावं लागेल पतिव्रता बनण्यासाठी. पतीची सेवा करावी लागेल. अच्छा, पतीची सेवा केली म्हणजे मी पतिव्रता होईल. नक्कीच होईल. ठीक आहे, आजपासून मी पण पतिव्रता. म्हणण्याने कुठे होत असतं काय, बिलकुल नाही. ऐका थोडं लवकर. महाराज घरी जाते, बिचारा पती शेतामध्ये, शेतातनं बोलून आणते. त्याला सांगते, हो उद्या सकाळी गेल्यानंतर बरोबर 12 वाजता यायचं. मी साडी कांडत बसेल, बरोबर 12ला घरी यायचं. घरामध्ये 1 पाऊल टाकायचा, दरवाजातनं 1 पाऊल पुढे टाकायचा, 1 पाऊल बाहेर ठेवायचा आणि मला म्हणायचं, अगं पाणी दे मला. एवढंच म्हणायचं, पण जरा हळू म्हणा. तो म्हणला, अगं काय झालं नेमकं. ती म्हणली, काय तुम्हाला काय करायचं सांगितलं तेवढं करा. निघाली पतिव्रता बनायला. ती म्हणली, ठीक. तो म्हणला, ठीक आहे. बिचारा गरीब होता, ऐकण्यातला होता. शेतामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी बरोबर 12 वाजता येणार म्हणून ही साडी कांडायला 11:45लाच घेते. साडी कांडायला 11:45ला निघाली पतिव्रता बनायला. साडी कांडायला घेते 11:45ला. साडी कांडत बसते. साडी कांडत असताना दरवाजाकडे पाहते, कधी येतो मुडदा काय माहिती. निघाली कशाला, पतिव्रता बनायला. कधी येतो काय माहिती, कधी येतो काय माहिती. 15 मिनिटं साडी काढते, हात दुखतात. हे बरोबर 12ला येतं बिचारा. 12ला बरोबर येतं आणि त्याच्या लक्षातच येत नाही दरवाजात 1च पाऊल टाकायचा. घरात येतं 2ही पावलं टाकतो. पा ती अशी पाहते, डोळे वाटून पाहते. याच्या लक्षात येतं 1च पाऊल मध्ये टाकायचं होतं, 1 मागे ठेवायचा. मग जे 2 पावलं पुढे ठेवली त्यातला 1 पाऊल मागे घेतो आणि म्हणतो, अगं पा म्हणलं की ही मुसळवर घेते आणि नी म्हणायच्या आत सोडती. ते म्हणतं, अगं पाणी दे पाणी. हे मुसळवर घेती, सोडती ना. नी म्हटल्यानंतर सोडती आणि वर पाहती. मी पण पतिव्रता झाली, माझं मुसळ कसं वरती थांबलं. जशी वरती पाहते मायबाप मुसळ सोडलेलं डायरेक्ट मुसळ वेगाने खाली येतं.
तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श करून 2 दातावरती समोरच्या पडत, दातावरती पडतं आणि मुसळ 2 दात तोडून टाकतं. प्रेमाने बोला राधे राधे. 2 दात पडतात. दात पडतात असं धरते, आरडाओरडा करते, पतिव्रता नारीकडे जाते. का ग, तू तर म्हणली पतीला पाणी दिल्यानंतर, पतीची सेवा केल्यानंतर पतिव्रता होते, मुसळवर थांबते, माझं मुसळ खाली कसं आलं? ती म्हणली तू काय केलं? काय नाही, पतीला शेतात पाठवलं आणि त्यांना सांगितलं पाणी माग मला. अगं वेडे, पतिव्रता नारी होणं एवढं सोपं आहे? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. अरे पतीच्या मनातलं ओळखणारी पतिव्रता नारी आहे. पतिव्रता कशाला म्हणतात? रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी फार गोड चौपाया गातात. रामप्रभूला लक्ष्मणजी विचारतात, दादा पतिव्रता कशाला म्हणतात? त्यावेळेस रामप्रभू लखनजींना सांगतात, अरे लखन, पतिव्रता नारीचे 4 प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि सर्वसामान्य. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि सर्वसामान्य 4 प्रकार आहेत.